नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीसाठी आलेली आहे। आज आपण बघणार आहोत की पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा त्याचा आपण आज नियोजन बघणार आहोत। खरं म्हणजे आजच्या या घडीला जर आपण बघायला गेलो तर कोरोनासारखी संकट आपल्यावरती आहे आणि त्याच्यासाठी निभाव आपण कसा त्याच्यातून कसे बाहेर पडणार आहोत या विचारामध्ये आपण असू किंवा द्विधा मनस्थितीमध्ये आपण असू, पण खरं सांगायचं म्हणजे की ह्या कोणत्याही गोष्टीचा तुम्ही आज विचार करू नका। आज तुमच्या समोर तुमचं ध्येय हे सतत तुम्हाला दिसलं पाहिजे। कारण आता जर बघितलं तर प्रत्येक मुलं फोन करून विचारतात की पोलीस भरती कधी लागणार आहे। जर जाहिरात पडती आहे किंवा पेपरला बातम्या लागत आहेत तर खरंच पोलीस भरती होणार आहे का? मग 10,000ची पोलीस भरती होणार आहे, 12,000ची पोलीस भरती होणार आहे, मग ती भरती परत कशी होणार? पहिलं लेखी लागणार आहे की परत पहिलं मैदानी लागणार आहे? म्हणजे असे अनेक आणि असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत। पण जर एका बाजूने जर तुम्ही विचार करायला गेलात तर बघा की एवढे असंख्य प्रश्न घेऊन तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर बसताय आणि ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करायला पुस्तक घेऊन बसाल त्यावेळेला तुमचा अभ्यासामध्ये कसा लक्ष लागणार? किंवा जर तुम्ही मैदानाची प्रॅक्टिस करायला ग्राउंडवरती जाताय किंवा जर तुम्ही घरच्या घरी जर अभ्यास करताय आणि एवढे असंख्य प्रश्न डोक्यामध्ये जर घेऊन राहताय तर तुमची मैदानी प्रॅक्टिसला तुम्ही वेळ कसा देणार? म्हणून मित्रांनो एवढं सांगते की तुम्ही अभ्यासाकडे फोकस करा। तुमचं जे ध्येय आहे, जे तुम्हाला तुमची वर्दी मिळवायची आहे त्याकडेच फोकस ठेवून तुम्ही अभ्यास करा। तुमचं दिवसाचं शेड्यूल तयार करा। मग त्यासाठीच आज आपण मार्गदर्शन करणार आहोत। खरं म्हणजे बघा, ज्या वेळेला अकॅडमी सुरू असताना आपण इथे ज्या वेळेला तुम्हाला लेखीचं मार्गदर्शन होतं किंवा मैदानीसाठी मार्गदर्शन होतं त्यावेळेला प्रत्येक मार्गदर्शक इथे तुम्हाला प्रत्यक्षपणे मार्गदर्शन करत असतो। पण आजच्या या घडीला जी कसोटी आहे ती स्वतःची कसोटी आहे। म्हणजे बघा की उद्या ज्या वेळेला भरती लागणार आहे त्यावेळेला जरी तुम्हाला अकॅडमीने कितीही मार्गदर्शन केलं, कितीही तुमच्याकडून अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली तरी उद्या भरतीसाठी हे तुम्हाला स्वतःलाच उतरायचं आहे। उद्या ग्राउंडची ज्या वेळेला परीक्षा लागेल त्यावेळेला ग्राउंड हे तुम्हाला स्वतःलाच द्यायचं आहे। जेव्हा 1600-800 मीटर मारायचं असेल त्यावेळेला तुम्हाला स्वतःलाच मारायचं आहे। ज्या वेळेला तुम्हाला लेखीचा पेपर द्यायचा असेल तेव्हा तो तुम्हाला स्वतःलाच लागायचा आहे, स्वतःलाच द्यायचा आहे। मग या गोष्टीवरून आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही कसोटी तुमच्यासाठी आहे आणि ह्या कसोटीमध्ये तुम्ही पूर्णपणे पार होऊन तुम्ही तुमचं ध्येय गाठणार आहात। ही जिद्द मनामध्ये ठेवा आणि ही चिकाटी मनामध्ये ठेवा। पूर्णपणे सकारात्मक विचार करा। कारण असंही झालं असेल की 2 वर्ष तुम्ही प्रयत्न करताय, 3 वर्ष प्रयत्न करताय तरी अजूनही पोलीस भरती लागत नाही, पोलीस भरती पूर्णपणे चाल ढकलीवरती ढकलताय। त्या सगळ्या गोष्टी शासन निर्णय घेत आहे त्या शासन निर्णयानुसारच होणार। म्हणून कुठेही तुम्ही तुमच्या नियोजनाकडे किंवा जे तुमचं नियमित शेड्यूल जे सुरू आहे त्याकडे कुठेही दुर्लक्ष करू नका। तुमचा अभ्यास पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटली करा आणि तो कशा पद्धतीने करायचा ते आज आपण बघणार आहोत। कारण आता जर बघितलं तर अकॅडमीमध्ये आपल्या जुने पण मुलं आहेत आणि नवीन पण मुलं जॉईन झालेले आहेत आणि जुन्या मुलांमध्ये थोडंसं कुठेतरी आपलं थोडंसं शेड्यूल त्यांना बिघडल्यासारखं वाटत असेल की बाबा नेमकं काय करायचं, आता पुन्हा कशी सुरुवात करायची, आता तर घरी बसून आहोत, घरामध्ये बसून कसा अभ्यास करायचा, घरामध्ये बसून कसं मैदानी प्रॅक्टिस करायची। किंवा नवीन मुलं जी आता 12वीची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना आता त्यांनी आपल्या नजरेसमोर जर डिफेन्समध्ये जायचं जर ध्येय ठेवलं असेल तर त्यांनासुद्धा प्रश्न पडला असेल, अरे काय अकॅडमी सुरू नाही आहे, आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणीच नाही आहे, तर आम्ही आता घरच्या घरी कशी काय करायचं, कसा अभ्यास करायचा, कुठून सुरुवात करायची, असे असंख्य प्रश्न असतील। मग त्यासाठी हे आजचं शेड्यूल म्हणजे बघा की सुरुवातीला लक्षात घ्या की पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो किंवा डिफेन्समधली कुठलीही भरती असो त्या प्रत्येक डिफेन्स भरतीसाठी तुम्हाला फिजिकल आणि लेखी परीक्षा ही कंपल्सरी आहे। फक्त आर्मीमध्ये बघा की पहिल्यांदा मैदानी परीक्षा लागते आणि नंतर लेखीची परीक्षा लागते आणि पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा लागेल आणि नंतर मैदानी परीक्षा लागेल। म्हणजे तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या, कुठलीही भरती घ्या, तुम्हाला दोन्ही परीक्षांना हे फेस करावंच लागणार। म्हणजे मैदानी पण परीक्षा द्यावी लागणार आहे आणि लेखी परीक्षा पण द्यावी लागणार आहे। आणि इथे तुम्ही असं म्हणू शकत नाही की
बाबा माझं मैदान खूप चांगलं आहे, मी स्पोर्ट्समन आहे, मला खेळाची फार आवड आहे आणि मी फक्त काही करणार की मैदानच करणार, पोलीस भरतीचं मैदान करून मी 100पैकी 100 मार्क मिळवणार. पण लेखीकडे मला काही तेवढासा कल नाही आहे, लेखीचं मला काही तेवढीशी आवड नाही आहे, म्हणून मी लेखीच्या अभ्यासामध्ये एवढं काही लक्ष देणार नाही. मी माझं स्पोर्ट्समध्येच म्हणजे मैदानी करूनच मी माझं तिकडचं मेरिट वाढवेल. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही असा विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण जर समजा तुम्ही मैदानी परीक्षामध्ये आणि पहिलं जे तुमचं पोलीस भरतीचं लागणार आहे ती पहिली लेखी परीक्षा लागणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्ही जर तिथे दुर्लक्ष केलात तर तुमचं पहिलं मेरिट हे लेखी परीक्षेवरती ठरणार. किंवा असं पण होऊ शकतं काही मुलं अभ्यासामध्ये हुशार आहेत म्हणूनच असं म्हटलं जातं की पोलीस भरतीसाठी आता खूप कॉम्पिटिशन वाढू शकतं आहे. कारण एवढी वर्ष जी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले आपण म्हणतो आहे की जे नुसते स्पर्धा परीक्षा म्हणजे महसूल डिपार्टमेंटसाठी जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा MPSC करणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा पोलीस भरती देऊन बघू शकत आहेत. कारण का पहिली लेखी परीक्षा लागते, त्याच्यामुळे मेरिट हे तुमचं हाय लागू शकतं, मेरिट हे खूप जास्त लागू शकतं. म्हणून लेखी परीक्षेचा सुद्धा तुम्हाला तेवढा अभ्यास केला पाहिजे. म्हणून जर अशा वेळी तुम्ही असा पण विचार करू शकता की मला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे, मग मी लेखीमध्ये टॉप मार्क मिळवेन, 80 क्रॉस करेन आणि मैदानीकडे थोडंसं काय मग दुर्लक्ष केलं तरी चालेल. तर असं करून चालणार नाही आहे. कारण मित्रांनो, ज्या वेळेला तुमचं लास्ट मेरिट लागणार हे तुमचं 150पैकी मेरिट लागणार आहे आणि तिथं जो टॉपला असणार त्याला हजर करून घेणार आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही सत्र तेवढीच महत्त्वाची आहे, जेवढी लेखी परीक्षासुद्धा महत्त्वाची आहे आणि तेवढीच मैदानी परीक्षासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तुम्हाला. आणि त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तेवढ्याच आत्ता जिद्दीने चिकाटीने ह्या केल्याच पाहिजेत. अजिबात कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करू नका आणि आहे ते तुमचं शेड्यूल सुरू करा. आता इथं नवीन मुलांसाठी मी एक सांगू इच्छिते की पहिल्यांदा आता ज्यावेळेला तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल त्यावेळेला नेमकं समजून घ्या की पोलीस भरतीसाठी ज्या परीक्षा होणार आहेत त्या कशा पद्धतीने होणार आहेत. जर पोलीस भरतीची तुमची जर पहिली लेखी परीक्षा लागते तर त्या पहिल्या लेखी परीक्षेचं नियोजन कसं असणार आहे. लेखी परीक्षेचा हा पेपर तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 मार्काचं डिवायडेशन कसं केलेलं असेल तर त्याच्यामध्ये 4 विषय इन्क्लूड केलेले असतील. एक म्हणजे मराठी, दुसरा गणित, बुद्धिमत्ता आणि GS आणि GK. आता ह्या गोष्टींकडे तुम्हाला खरं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बघा, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GS आणि GK आणि हे विषय तुम्हाला किती मार्कासाठी असणार आहे तर ते प्रत्येक विषय हे तुम्हाला 25 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे मराठी 25, गणित 25, बुद्धिमत्ता 25, GS आणि GK 25. GS आणि GK मध्ये कुठले विषय ॲड होतात तर इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, पंचायत राज, पोलीस प्रशासन आणि चालू घडामोडी हे विषय त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत 25 मार्काला. असा तुमचा पोलीस भरतीचा एकूण 100 मार्काचा पेपर निघणार आहे. आणि आता याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करणारे लेखीसाठी अभ्यास करताय त्यावेळेला तुम्हाला हे 4ही विषय अगदी डीपपणे अगदी समजून घेऊन अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर नवीन तुम्ही सुरुवात करत असाल तर प्रत्येक विषयाची आधी एक संरचना घ्या. म्हणजे जी तुम्हाला प्रत्येक शिक्षक आपलं ज्या वेळेला लेक्चर घेईल त्या वेळेला त्या विषयाची संरचना म्हणजे कोणते घटक त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत आणि तुमच्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कुठला घटक सर्वात जास्त महत्त्वाचा आहे हे दृष्टिक्षेपात घ्या आणि अभ्यास करा. म्हणजे मराठीसाठी एकूण किती घटक आहेत, 18 घटक आहेत. गणितसाठी एकूण किती घटक आहेत, 18 घटक आहेत. बुद्धिमत्तासाठी एकूण 12 घटक आहेत. आणि GSचे म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञानचे हे प्रत्येकाचे वेगवेगळे डिवाईड करून तुम्हाला ते घटक दिलेले असणार आहेत आणि त्याची सुरुवातीला संदर्भ ग्रंथ तुम्ही उपलब्ध करा. आता लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं कसा करायचा. आता ही सुद्धा तुमच्या समोर समस्या असेल की नवीन मुलं म्हणतील की आम्हाला काहीच माहिती नाही आहे, आम्ही तर ह्या क्षेत्रामध्ये आत्ता नवीन आलो आहे. 12वीपर्यंत आम्ही असा अभ्यास केला, 12वीपर्यंत आमच्याकडे पुस्तकं होती, 12वीपर्यंत आमच्याकडे गाईड्स होती. उद्या परीक्षा लागली तर आम्ही ती पुस्तकं वाचायचो, गाईड वाचायचो आणि उद्या जाऊन परीक्षा द्यायचो. पण मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठी
स्पेसिफिक एकच पुस्तक आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण या ठिकाणी असं मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येक विषयासाठी संदर्भ ग्रंथ हे निश्चित केलेले आहेत की संदर्भ ग्रंथ कोणती कोणती वापरायची. साधारणपणे पोलीस भरतीचा पेपर हा 12वीच्या धर्तीवरती निघतो. ज्यावेळेला ते जाहिरात काढतात त्यावेळेला जाहिरातीमध्ये तसं मेन्शन केलेलं असतं की पेपर हा 12वीच्या बेसवरती असेल. आणि नेमकं काय केलेलं असतं की 12वीपर्यंत जे आपण शिकलेलो आहोत ते 12वीपर्यंतचा सगळा अभ्यासक्रमामधले ते एक एक प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयानुसार त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न झाला की त्याला खाली काय दिलेले असतात, 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्या पद्धतीने काय केलं जातो, पेपर घेतला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा बघा की मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GS-GK ह्यांच्यासाठी संदर्भ ग्रंथ कोणती कोणती वापरायची. नवीन मुलांसाठी मी खास करून सांगते, जर तुम्ही पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करताय म्हणून एक म्हणजे मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जे तुमच्याकडे असलंच पाहिजे, कारण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक हे अभ्यासासाठी खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरांनी खूप सराव प्रश्न जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने इन्क्लूड केलेले आहेत, म्हणजे त्या पुस्तकांचा तुम्ही वापर करू शकता. गणितसाठी तुम्ही सायस कराडचं पुस्तक आणि पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक जे स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सरावासाठी त्यांनी प्रश्न दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही तो सराव करून काय करू शकता, अभ्यास करू शकता. बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलकी सरांचं पुस्तक हे बेस्ट पुस्तक आहे जे तुम्ही अभ्यासा. आणि GS-साठी म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञानसाठी तुम्ही एकनाथ पाटील सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही पुस्तक रेफर करा. चालू घडामोडी हा जो विषय आहे, हा विषय कसा विषय येतो की तुम्हाला तो रोजचा अभ्यासला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला चॅनल जे आहे चालू घडामोडीचे ते तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यामधून तुम्ही नेहमीची चालू घडामोडी घ्या. रोजच्या रोज पेपर वाचा. पेपरमधली राष्ट्रीय घडामोडी कोणती घडली, सामाजिक घडामोडी कोणती घडली, नवीन संशोधन कोणतं झालं आहे ह्याच्या टिप्पण्या काढून ठेवायला शिका. आणि ही जी सवय आहे ती आताच काढून ठेवायला शिका. याचा आपण सविस्तर लेक्चर आपण नंतर बघणारच आहोत, पण साधारणपणे या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता खरं म्हणजे हे झालं लेखीचं आणि तितकंच मैदानीसुद्धा महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला एका वर्षामध्येच म्हणजे जी पहिली भरती आहे ती पहिली भरतीच जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर तुमचं नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं लागलं पाहिजे. आणि तुम्ही नुसतं नियोजन करून उपयोगाचं नाही आहे, तर ते तुम्ही तेवढ्या ताकदीने फॉलो पण केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ठरवताय ह्या दिवसाला हे केलं पाहिजे तर ते तुम्ही त्या दिवशी नक्कीच केलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक सांगू इच्छिते की बघा, नियोजन करताना पहिल्यांदा डे बाय डेचं नियोजन करा. आता कशासाठी डे बाय डेचं नियोजन करा मी सांगते, कारण तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहात म्हणून मी सांगते. आणि ही गोष्ट जुन्या मुलांसाठी आणि नवीन मुलांसाठी सुद्धा लागू पडते की नियोजन हे कंपल्सरी प्रत्येकाचं पाहिजेच की अभ्यास कसा करायचा. डे बाय डेचं नियोजन करा. डे बाय डेचं नियोजनवरून तुम्ही आठवड्याचं नियोजन करा. आठवड्याच्या नियोजनवरून तुम्ही महिन्याचं नियोजन करा. आणि याच्यामध्ये वेळ अजिबात वाया घालवू नका की बाबा मी आधी 2 दिवस निवांत बसून नियोजन तयार करतो आणि नंतर बाबा मी काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो. असं अजिबात करू नका. आज तुम्ही सुरुवात करताय तर आजच्या दिवसाचं शेड्यूल ठरवा आणि रात्री झोपताना उद्याचं शेड्यूल ठरवा. परत दुसऱ्या दिवशी तसंच करा. जे रात्री तुम्ही दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल लिहून ठेवलेलं असेल ते फॉलो करा. दुसऱ्या दिवशी झोपताना रात्री परत पुढच्या दिवशीचं शेड्यूल तयार करून ठेवा. असं तुमचं आठवड्याचं नियोजन ऑलरेडी तयार होणार आहे की आठवड्याचं नियोजन तुमचं काय आहे. आणि एक आठवडा झालं ना की तुम्हाला ते महिन्यासाठी नियोजन मिळणार आहे. त्यासाठी टार्गेट ठेवा बाबा, 2 महिन्यामध्ये माझा एवढा सिलेबस जो आहे तो कंप्लीट पूर्ण झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक विषयाची ही जी संरचना आहे ती संरचना तुम्ही नोट डाऊन करा. मराठीची संरचना, गणितची संरचना, बुद्धिमत्ताची संरचना, जे आपले GS-मधले जे विषय आहेत त्यांची संरचना, म्हणजे ते कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड होता आहेत त्याचं काय करा की प्रत्येकचं नोट डाऊन करून ठेवा. लक्षात, म्हणजे जेणेकरून काय होईल की ते तुम्हाला समजेल. आता बघा, आपलं काय चाललं होतं की नियोजन कसं करायचं. डे बाय डेचं नियोजन तुम्ही करत जा आणि त्याच्यावरून तुम्हाला आपणच महिन्याचं नियोजन तयार होईल. आता दिवसाचं नियोजन तयार कसं करायचं. आता तुम्ही म्हणताय की बाबा मॅडम सांगतायत दिवसाचं नियोजन तयार करा. मग दिवसाचं नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. एक साधी आणि सोपी गोष्ट बघा की
ही आमच्या जुन्या मुलांनासुद्धा लागू होते की आता तुम्ही घरी बसून आहात आणि तुम्ही असं म्हणू नका की बाबा मी घरी आहे, मला घरातल्या कामांमध्ये वेळ मिळत नाही. लक्षात घ्या, ही जी आहे ही कसोटीची वेळ आहे आणि ह्या कसोटीमध्ये तुम्ही तेवढ्या जिद्दीने उतरला पाहिजे. असं म्हटलं जातं की आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य तयार करतो, बरोबर ना. मग आजचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्षाला तुम्ही तोंड दिलं पाहिजे. आपल्याकडे जो वेळ आहे तो प्रत्येक सेकंद आपला काय झाला पाहिजे, आपल्या अभ्यासासाठी, आपल्या मेहनतीसाठी लागू झाला पाहिजे. आणि तो कसा लागू होईल यासाठी प्रयत्न करा. दिवसाचं नियोजन करताना दिवसाचे 4 भाग करा. 4 भाग तुम्ही कसे कराल? सकाळचा जो वेळ असेल, सकाळी इथलं अकॅडमीचं सुद्धा टायमिंग आहे की मुलाने 5:30ला उठलं पाहिजे. सेम त्या पद्धतीने तुम्ही घरी 5:30ला उठा. 4 भाग करा. सकाळी 6 ते 8चा एक भाग, सकाळ त्यानंतर 10 ते 12 किंवा 10 ते 1पर्यंतचा एक भाग, त्यानंतर दुपारचं सत्र 3 ते 6पर्यंतचा एक भाग आणि रात्रीचं जे काही तुम्हाला कसं वेळ मिळेल तसं 7 ते 9 किंवा 8 ते 10 ज्या वेळेनुसार तुम्हाला ॲडजस्ट होईल ना त्या वेळेनुसार. पण दिवसाचे असे 4 भाग करा. सकाळचा एक भाग जो तुमची मैदानी प्रॅक्टिससाठी असेल, त्यानंतर परत सकाळ सत्राचा एक भाग म्हणजे जो 10 ते 1चं टायमिंग जे मी तुम्हाला सांगते तो लेखीच्या अभ्यासासाठी द्या. परत जे दुपारचं सत्र मी तुम्हाला सांगितलं 3 ते 6चं ते तुमचं परत लेखीच्या अभ्यासासाठी द्या. आणि जो रात्रीचा वेळ असेल, हा रात्रीचा वेळ सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यासाठी आहे. जे तुमचं काय करणार आहे, मूल्यमापन करणार आहे, दिवसभर तुम्ही काय केलं. आणि इथं एक गोष्ट लक्षात घ्या, रात्रीचं झोपताना तुम्हाला झोप ही लगेचच लागली पाहिजे. याचं कारणसुद्धा, जर तुम्ही समजा दिवसभर भरपूर अभ्यास केला असेल ना, तुमचं नियोजन जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं असेल ना, तर तुमचं मन हे आतून तुम्हाला सांगणार आहे मी आज काय केलं, माझं नियोजन जे होतं ते मी पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केलेलं आहे, माझं शेड्यूल आजचं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला झोपतानासुद्धा एक प्रकारचं समाधान मिळेल आणि दुसऱ्या दिवशीसाठी अभ्यास करताना अधिक ऊर्जा तुम्हाला मिळेल. म्हणूनच सांगते की आता सकाळचं सत्र 5-5:30ला उठून करायचं काय, असा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता इथे बघा 6 ते 8 हा वेळ तुम्ही फिजिकलसाठी द्या. घरी तुम्ही फिजिकल करा, कंपल्सरी करा. म्हणजे आता जर समजा तुम्ही जिथे राहता तिथे जर तुमचे मित्रमैत्रिणी जवळजवळ जर असतील तर तुम्ही असा ग्रुप तयार करा तुमचा आणि सकाळचं लाँग रनिंगला जा. 5 किलोमीटर रनिंग करा, 3 किलोमीटर रनिंग करा. आणि हे जे कशा पद्धतीने फिजिकल करायचं आहे त्याचे आता जे छोटे छोटे व्हिडिओ वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला ग्रुपवरती देत आहोत की कोणत्या पद्धतीने तुम्ही फिजिकल केलं पाहिजे. त्याचा उपयोग तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये नक्की करा. पण फिजिकलसाठी तुम्ही एकही दिवस चुकवू नका. कारण जर समजा तुम्ही एक दिवस जर फिजिकल चुकवताय तर 8 दिवस मागे जात आहे. म्हणजे तेवढी तुमचं शरीर काय होतं त्या दिवसासाठी स्टॉप होतं आहे जर फिजिकल तुम्ही करत नाही आहेत. आणि जेवढं लेखी महत्त्वाचं आहे तेवढं फिजिकलसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून सांगते की सकाळी 6 ते 8चा जो वेळ आहे तो तुम्ही मैदानी सरावासाठी नक्की द्या. त्याच्यामध्ये तुम्ही 1600-800 मीटरची तयारी करा. जे वॉर्मअप तुम्हाला जे दिलेले आहेत CRK एज्युकेशनने जे ग्रुपवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा, ते फॉलो करा. त्याच्यानंतर म्हटलं की जे तुमचं नंतर फिजिकल झाल्याच्या नंतर मग तुम्ही फ्रेश वगैरे व्हा, चांगला नाश्ता वगैरे करा, हेल्दी नाश्ता करा आणि नंतर काय करा, अभ्यासाला बसा. अभ्यासासाठी साधारणपणे मिनिमम तुम्ही 3 तास तरी एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची तयारी ठेवा. कारण हाच तुमचा जो संयम आहे, हाच संयम तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी मजबूत करणार आहे. म्हणून म्हटलं की 3 तासाची बैठक तरी तुम्ही करायचं, एक प्रॅक्टिस करा आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जे इझी होतील ते विषय तुम्ही घ्या. म्हणजे जर समजा मला जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही एक GS सारखा विषय घेतला तरी चांगला आहे. म्हणजे बघा GSचा इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, पंचायत राज हे जे विषय आहेत ते तुम्ही एक घटक त्याचे घ्या आणि ते घटक तुम्ही सरळ सरळ वाचून काढा. नवीन सुरुवात करताय तर वाचून काढा.
पुन्हा सुरुवात करताय, जर तुम्ही आमची जुनी मुलं आहात तर मी तुम्हाला सांगेन की पुन्हा तुम्ही रिव्हिजन करायला घ्या, पुस्तकं घ्या. आहे तो जो आता मी तुम्हाला सांगितलं आहे, आपण जे म्हणतो की एकनाथ सरांचा जो ठोकळा आहे तो GSसाठी उपयुक्त आहे. जर तो तुम्ही एकदा वाचला असेल, दोनदा वाचला असेल तर परत तिसऱ्यांदा वाचायला घ्या, काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय मिळतंय ते लिहून काढा. नवीन मुलांसाठी मी सांगेन की जर तुमच्याकडे पुस्तकं नसतील तर तुम्ही सध्या जर नसतील तर सध्या तुम्ही जी 7वी ते 10वीपर्यंतची आणि 11वी 12वीपर्यंतची जी शालेय पाठ्यक्रम पुस्तकं आहेत ती जरी अभ्यासाला घेतली आणि वाचायला घेतली ना तरीही चालू शकतं. जर तुम्ही पहिल्यांदा वाचन करत असाल तर एक सलगपणे तुम्ही ते वाचन करून काढा आणि दुसऱ्या वेळेला वाचन करतेवेळी त्याचे नोट्स काढायला घ्या. नोट्स कसे काढायचे ह्यासाठी सुद्धा एक आपण सेशन घेणार आहोत, ते नंतरच्या सेशनला मी तुम्हाला सांगेन की नोट्स कसे काढले पाहिजेत. त्यासाठी सुरुवातीला एक सलगपणे काढून घ्या. आणि जी आमची जुनी मुलं आहेत त्यांनी बघा, जर तुमच्याकडे व्हेरिएशनमध्ये पुस्तकं जर उपलब्ध होत असतील ना तर पुस्तकं उपलब्ध करून तुम्ही ती पुस्तकं पुन्हा एकदा वाचून काढा. आता बघा या पद्धतीने मग आता ते तुम्ही ठरवा सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कुठला विषय घेणार. आता जर माझ्या अनुषंगाने मी सांगितले तुम्हाला GS घ्या आणि बुद्धिमत्ता सकाळच्या सत्रामध्ये घ्या. आणि जे तुमचं दुपारचं सत्र असेल म्हणजे कुठलं सांगा 3 ते 6चा जो वेळ असेल की नाही त्या वेळामध्ये तुम्ही मराठी आणि गणितचा अभ्यास करा. आता हे सुद्धा मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे जे 3 विषय जे आहेत ना हे सरावाचे विषय आहेत. म्हणजे तुम्ही कुठलंही पुस्तक घेतलं मराठी, गणित, बुद्धिमत्तासाठी तर सुरुवातीला काय दिलेलं असतं म्हणजे प्रत्येक घटकाच्या खाली त्यांनी प्रकारमध्ये सगळं डिवाईड केलेलं असतं. म्हणजे कुठला प्रकार कुठल्या पद्धतीने सोडवायचा आहे त्याचं 1 गणित किंवा 2 गणितंही सोडवून दाखवलेली असतात. किंवा मराठीचं सुद्धा तसंच केलेलं असतं. 1-2 उदाहरणं ही काय केलेली असतात वरती सोडवून दाखवलेली असतात आणि त्याची 10-1 उदाहरणं खाली तुम्हाला काय दिलेली असतात सरावासाठी दिलेली असतात. मग ती त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. मग ते तुम्ही ठरवा तुमचा तुम्हाला कुठला विषय इझी जाणार आहे. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये बाबा जर मी तुम्हाला GS आणि बुद्धिमत्ता सांगते आणि दुपारच्या सत्रामध्ये जर मराठी आणि गणित सांगते तर तुम्हाला जसं ॲडजस्टेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही तो अभ्यास करा. दुपारी जेवणासाठी चांगला वेळ द्या. दुपारी जर 1 वाजता जर तुम्ही जेवण करताय तर 3 वाजेपर्यंत एक छोटीशी वामकुक्षी तुम्ही घेऊ शकताय. कारण का की जो तुमचा 3 तासाचा जो तुम्ही अभ्यास करणार आहात सकाळी 10 ते 1पर्यंतचा त्याच्यासाठी सुद्धा ती तुम्हाला काय झालं पाहिजे जे अभ्यास करणार त्यासाठी सुद्धा काय झालं पाहिजे आठवलं पाहिजे. थोडीशी विश्रांती घ्या 1-अर्ध्या तासाची आणि त्यानंतर 3 वाजता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा 2 विषय घ्या, अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जर आता तुम्ही घरीच आहात संध्याकाळच्या वेळेला 1-अर्धा तास तुम्ही स्वतःला मैदानी खेळामध्ये इन्क्लूड करू शकता. आणि पुन्हा एकदा आपण रात्रीच्या वेळेला जाणार. मग रात्री नेमकं काय करायचं, दिवसभर आपण अभ्यास केलेला आहे आणि रात्रीच्या वेळेला काय करायचं. CRK एज्युकेशनचा तुमच्याकडे ॲप्स आहे, तो ॲप्समध्ये तुम्हाला CRK एज्युकेशनने 120 टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. बघा त्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट तुम्ही दर रात्री एक प्रश्नपत्रिका टायमिंग लावून सोडवायची. कारण ती प्रश्नपत्रिका 90 मिनिटाची आहे आणि म्हणजेच 1.5 तासाची. रात्रीचा वेळ हा फक्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी घ्या. प्रश्नपत्रिका ती सोडवा. तुम्हाला 100पैकी त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळत आहेत ते बघा आणि जे प्रश्न चुकत आहेत ते सरळ सरळ तुम्ही लिहून काढा. एक वहीच घाला तुम्ही प्रश्नपत्रिकांसाठी, सराव प्रश्नपत्रिका म्हणून एक वहीच त्यासाठी स्पेशल घाला की जेणेकरून तुम्हाला तिथं वरती काय करायचं तारीख टाकायची. तारीख टाका, प्रश्न त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100पैकी किती मार्क्स मिळाले लिहा आणि जे चुकलेले प्रश्न आहेत ते चुकलेले प्रश्न काय करा सांगा सलग लिहून काढा. कारण आता ही गोष्ट का करायची बघा, कारण की स्पर्धा परीक्षेचा हा रूल पण आहे की ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला आधी मेन म्हणजे ना प्रश्नपत्रिका कशा निघतात हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण परीक्षेला जाणार आहोत तर त्याचा ढाचा कसा असेल हे आपल्याला समजलं पाहिजे. मग जर तुम्ही रोज रात्री जर प्रश्नपत्रिका सोडवताय ना तर दुसऱ्या दिवशीचा अभ्यास करताना काय होईल सांगा की अभ्यास हा आपल्याला कुठल्या घटकाला जोर दिला पाहिजे, कुठल्या घटकाचा अभ्यास हा आपण जास्त केला पाहिजे हे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता समजेल. म्हणजे बघा हे जे शेड्यूल आहे ना हे शेड्यूल तुम्ही या पद्धतीने फॉलो करा आणि 120 टेस्ट जे तुम्हाला दिलेले आहेत ते त्यासाठीच दिलेले आहेत. कारण
स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. आणि जुन्या मुलांसाठी सुद्धा मी तेच सांगेन, ज्या वेळेला आता जर तुम्ही दिवसाचं शेड्यूल लावतायत, तुम्हालासुद्धा त्या पद्धतीनेच अभ्यास केला पाहिजे. सकाळी 2 विषय घ्या, दुपारी 2 विषय घ्या आणि त्याचा अभ्यास करा. आता या विषयांमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असणार, बाबा मला मराठीमध्ये कुठला घटक कठीण जातो आहे, मला गणितमध्ये कुठला घटक कठीण जातो आहे, बुद्धिमत्तामध्ये मला कुठला घटक कठीण जातो आहे, GSमधले कुठले घटक माझ्या लक्षात राहत नाही, कुठले घटनाक्रम माझ्या लक्षात राहत नाही, भूगोलमधल्या कुठल्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही, विज्ञानमधल्या कुठल्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही. हे सरळ सरळ लिहून काढा आणि ते सरळ सरळ काय करा, लक्षात कसे राहतील ह्याच्यासाठी प्रयत्न करा. कारण तेच गरजेचं आहे. कारण आता जुन्या आमच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला नेमकं काय येत नाही आहे. मग त्याच विषयाला ना सतत तुम्ही घासा, म्हणजे जेणेकरून तो काय होईल सांगा, तुमच्या लक्षात राहील. आणि नवीन मुलांनी आमच्या काय करायचं आहे की पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. जी आपली संरचना आहे ना, ती संरचना घेऊन सुरुवातीपासून सुरुवात करायची आणि संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, आपण एक प्रश्नपत्रिका आवर्जून नक्की सोडवायची. आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्याही लक्षात येईल की आपला 90 मिनिटामध्ये पेपर कसा कव्हर झाला पाहिजे आणि त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ह्याही गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात येत जातील. म्हणजे काय होईल सांगा, सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही फिजिकल करताय, त्यानंतरच्या सत्रामध्ये तुम्ही लेखीचा अभ्यास करताय, परत त्यानंतरच्या सत्रामध्ये तुम्ही लेखीचा अभ्यास करताय आणि रात्री त्या गोष्टीचं काय करताय सांगा, तुम्ही मूल्यमापन करताय. म्हणजे हा काय झालं सांगा, हे तुमचं दिवसाचं शेड्यूल ठरलेलं जाईल. आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, ज्या वेळेला तुम्ही लेखीचा अभ्यास करणार आहे त्याला टार्गेट ठेवा. एका महिन्यामध्ये, म्हणजे नवीन मुलांसाठी मी सांगते, एका महिन्यामध्ये बाबा आपला 40% तरी सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे अभ्यासामध्ये. आपण जो अभ्यास करतो आहे ना त्याच्यामध्ये उद्या, म्हणजे जर आता तुम्ही घरी बसून अभ्यास करताय ना, तर उद्या तुमच्यासाठी किती चांगली गोष्ट होईल की ज्यावेळेला तुम्ही अकॅडमीमध्ये याल आणि तुम्हाला प्रत्येक विषय शिक्षक शिकवायला लागेल, त्यावेळेला त्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील. म्हणजे जेणेकरून इथे शिकवताना फक्त तुमच्या काय होत जातील सांगा, संकल्पना क्लिअर होत जातील. कारण का, तुमचा अभ्यास ऑलरेडी आधी झालेला आहे. ह्या पद्धतीने करा आणि म्हणजे अभ्यास हा कंटिन्यू करा आणि त्याच्यामध्ये कुठेही काय करू नका, वेळ वाया दवडू नका, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. संध्याकाळचं मूल्यमापन हे त्याच्यासाठी करा की जेणेकरून तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासामध्ये किती तुम्हाला मार्क्स मिळतात हे त्याच्यावरती तुमचा प्रगतीचा आलेख ठरेल. आता राहिला विषय आपला चालू घडामोडीचा. चालू घडामोडीला तुम्ही वेळ कुठे देणार बघा, रात्री तुम्ही 1.5 तासाचा पेपर सोडवताय, अर्धा तास हा तुमच्या व्हॅल्युएशनसाठी असेल. पेपर वाचण्यामध्ये वेळ जास्त वाया घालवायचा नाही. नाहीतर आपण काय करतो की पेपर घेतो आणि अक्काच्या अक्का वाचून काढतो, तेवढा वेळ वाया घालवायचा नाही. आता सगळं आपल्याला सोशल मीडियावरती अवेलेबल होतं आहे. सध्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होत आहेत. त्या ज्या कशा मिळतील, त्याच्या जे महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या काय करत जा, नोट डाऊन करत जा. एक वही घाला त्याला. आणि आत्ता जरी तुम्ही प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या वया घालून जरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी सुरुवात करत गेलात ना, तरीही चालू शकतं. कारण प्रत्येक विषय हा शिक्षक हा तुम्हाला इथं काय करतो, ऑनलाईन पद्धतीने का होईना तुम्हाला शिकवतो येतो. म्हणजे तुम्हाला तर प्रत्येक संकल्पना हा इथे क्लिअर करतो. त्याच्यामुळे जरी प्रत्येक विषयासाठी सेपरेट वया घातल्या आणि सुरुवात केली ना, तरीही चालू शकतं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये बघा, एक तुमच्यासाठी तुम्हाला एक चांगली गोष्ट अजून आम्ही देतो आहे, ती म्हणजे की तुम्ही आठवड्याचा अभ्यास करताय. म्हणजे जसं म्हटलं तुम्हाला त्या पद्धतीने की आधी पहिल्यांदा काय करा, दिवसाचं नियोजन करा. त्याच्यानंतर तुमचं आपोआप काय होईल सांगा, आठवड्याचं नियोजन तुमचं तयार होईल. आणि त्यामध्ये आता बघा, आठवड्याचं नियोजन तुमचं तयार होताना काय होणार सांगा, की आठवडाभर तुम्ही अभ्यास करताय, सोमवारी तुम्हाला काय द्यायची आहे, त्याची परीक्षा द्यायची आहे. म्हणजे दर सोमवारी तुमची काय असेल सांगा, लाईव्ह एक्झाम असणार आहे आणि ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं काय निघेल सांगा, मेरिट निघेल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही अभ्यासाचं हे काय करा, वेळापत्रक तयार करा. आणि जर काही तुमच्या शंका असतील तर त्या तुम्ही शंका विचारा. आणि असं कुठेही म्हणू नका की बाबा पोलीस भरती लागते तर मग आता काय करायचं, की कशी लागणार, काय होणार, कधी जाहिरात निघणार, आम्ही कधी फॉर्म भरणार आणि नंतर कधी भरतीला उतरणार, याचा विचार अजिबात करू नका. पूर्णपणे सकारात्मक राहा. स्वतःच्या ध्येयाला तुम्ही झोकून द्या आणि अभ्यास करा. आणि जर काही शंका असतील तर आम्ही तुमच्यासाठी नेहमी सदैव तत्पर आहोतच. तुम्ही आम्हाला नक्की प्रश्न विचारू शकता.
तुम्ही संपर्क करा, जो आमचा काही नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती, आणि कधीही कुठल्याही वेळी तुम्ही आम्हाला काय करू शकता, समस्या तुमच्या विचारू शकता. आजच्या या सेशनमध्ये आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.